नमस्ते, तुम्ही ऐकत आहात मानव परिचयचे आणखी एक प्रगतशील प्रकरण। मागील भागात नासिरने आपली पत्नी सबाला आपली अपभीती सांगायला सुरुवात केली होती, ज्या विचारांनी ती मुग्ध झाली होती। आज नासिर आपल्या गडद भूतकाळावरून आणि भविष्यातील विराट संकल्पावरून पडदा उठवत आहे। नासिर कबूल करतो की फिरदौसच्या लग्नाने त्याला सूड घेण्यास कसे भाग पाडले होते आणि जेलमधून सुटल्यानंतर त्याने योगेश या नावाने एका बिगर मुस्लिम मुलीशी निकाह करण्याची वाईट योजना कशी आखली होती। इतकेच नाही तर त्याने फिरदौसच्या पोटातील बाळाला मारण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता। जज हरिश्चंद्र यांचा न्याय, पण ज्या काफिर जजने नासिरच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करून त्याला जामीन दिला, त्यांच्यात सज्जन पुरुष असण्याच्या भावनेने नासिरच्या विवेकाला कायमचे जागे केले। धर्म परिवर्तनाचा त्याग, नासिरने सुडाचा विचार सोडला का? कारण त्याला जाणवले की प्रगतशील विचार असलेल्या नासिरची सर्वात जास्त गरज त्याच्या स्वतःच्या समुदायाला आहे, जेणेकरून तो त्यांना 300 वर्षे जुन्या जीवनशैलीतून बाहेर काढू शकेल। प्रायश्चित्त आणि राजकीय संकल्प, नासिरचा संकल्प आता फक्त वैयक्तिक उरला नाही, तो घोषित करतो राजकारणाचे उद्दिष्ट। तो राजकारणात येऊन त्या राष्ट्रनिष्ठ लोकांचे प्रतिनिधित्व करेल, जे कट्टरपंथामुळे समाजाच्या अविश्वासाने व्यथित असतात। सबाबद्दलचे प्रायश्चित्त, तो सबाला डोक्यावर मिरवेल, तिला बुरखा आणि सर्व बंधनांपासून मुक्त ठेवेल, आणि हे त्याने फिरदौसवर केलेल्या अन्यायाचे खरे प्रायश्चित्त असेल। अंतिम दार्शनिक प्रश्न, सबाचा अभ्यास सुरू झाला आहे। एक दिवस रस्त्यात नग्न साधूंमुळे लागलेल्या वाहतूक कोंडीत सबाने विचारले, तुम्ही तुमच्या समुदायातील अंधश्रद्धेविरुद्ध विद्रोह करता, पण इतर धर्मियांमध्येही असेच पुरातनपंथी विचार आणि अंधश्रद्धा आहेत, यावर तुमचे विचार काय आहेत? नासिरचे उत्तर त्याच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाचा पुरावा आहे। आपण आपला वेळ आणि विवेक आपल्या स्वतःच्या सामाजिक समस्यांच्या निराकरणावर केंद्रित केला पाहिजे। दुसऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे आता व्यर्थ आहे। प्रवासाचा शेवट, 3 महिन्यांनंतर विवेकाचा विजय झाला। फतव्यामुळे नासिरशी तुसडेपणाने वागणारे जुने शेजारी पश्चात्तापात बुडाले आणि त्यांनी नासिरला न जाण्याची विनंती केली, पण नासिर, सबा आणि अम्मी प्रगतशील विचार असलेल्या एका नवीन सोसायटीत पाऊल ठेवतात। ऐका, नासिरच्या हृदयातील शुद्धी, यज्ञ, प्रायश्चित्ताची पराकाष्ठा आणि एका नवीन उन्नत जीवनाचा संकल्प, मानव परिचय मध्ये तुम्ही ऐकाल। एपिसोड 19, प्रायश्चित्ताचा विस्तार आणि राजकीय संकल्प। नासिरने जेव्हा त्याच्या भूतकाळातील गुपितं उघडायला सुरुवात केली, तेव्हा तिथे शांतता पसरली। नासिरने पुढे सांगणे सुरू ठेवले, ज्याला मी सुद्धा काफिरच म्हणायचो। फिरदौसचा तेव्हा अशा व्यक्तीशी विवाह झाल्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ झालो होतो। तेव्हा मी जेलमध्ये होतो। मी त्यावेळी विचार करू लागलो होतो की याचा सूड मी जेलमधून सुटल्यानंतर माझे खोटे नाव योगेश सांगून कोणत्याही इतर समुदायाच्या मुलीशी विवाह करून घेईन। अशा प्रकारे मी माझ्या समुदायाच्या लोकसंख्येत एकाची वाढ करेन। नंतर फिरदौस हरिश्चंद्र जींपासून गर्भवती राहिल्यामुळे मला आणखीनच आग लागली। तो दाह शांत करण्यासाठी मी फिरदौसच्या पोटातील बाळाला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। माझ्या या गुन्ह्यावर फिरदौसच्याच जज पतीने मला किरकोळ शिक्षा सुनावली। आपल्या समुदायाचा दुसरा कोणताही माणूस याला हरिश्चंद्र आपल्या सांप्रदायिक उत्पाताला घाबरले असे मानला असता, पण मी त्यांच्या न्यायाला योग्य दृष्टिकोनातून घेतले। या गोष्टीने मला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त केले। माझ्या वाईट भूतकाळाकडे दुर्लक्ष करून त्यांनीच मला माझ्या अब्बूंच्या निधनावेळी जामीन आणि पॅरोल मिळवून देणे सुलभ केले होते। तेव्हा माझ्या अंतरात्म्याने मला प्रश्न विचारला की हे हरिश्चंद्रच सज्जन पुरुष असू शकतात का? मी त्यांच्यासारखा सज्जन पुरुष बनू शकत नाही का? माझ्या याच प्रश्नांनी माझ्यात परिवर्तनाची सुरुवात केली। मी स्वतःमध्ये बदल घडवला। मी तो विचारही त्यागला की मी बिगर मुस्लिम मुलीशी निकाह करेन। हा विचार सोडण्याचे एक कारण हे देखील होते की देशात नवीन कायद्यामुळे समुदायाबाहेर विवाह केल्यास आता मुलाला आपल्या होणाऱ्या पत्नीचा धर्म अनिवार्यपणे स्वीकारावा लागतो। माझे चिंतन आणि विचार सकारात्मक झाल्यामुळे मला हा अनुभव आला की माझ्यासारख्या चांगल्या आणि प्रगतशील विचारांच्या व्यक्तीची गरज आपल्याच समुदायाला जास्त आहे। अशात माझा धर्म बदलणे मला माझ्या समुदायाच्या सेवेच्या संधीपासून वंचित केले असते। फतवा कोणालाही धर्म बदलण्याच्या निर्णयावर सहज पोहोचवू शकतो,
पण मी आता तो सामान्य माणूस राहिलो नव्हतो जो मार्गातील अडथळ्यांना घाबरून जाईल. मध्येच हो हो म्हणणाऱ्या सबाचा आवाज मंदावल्यामुळे स्पष्ट झाले की तिला लवकरच झोप घेणार आहे. सबानेच इच्छा व्यक्त केली होती की आज नासिरने तिला आपली कहाणी सांगतच झोपवावे. त्यामुळे नासिरला जाणीव असूनही त्याने बोलणे सुरूच ठेवले. माझा प्लॅन पुढे राजकारणात जाऊन आपल्या समुदायातील त्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा आहे जे स्वतः राष्ट्रनिष्ठ असूनही इतरांच्या सांप्रदायिक कट्टरतेमुळे अविश्वास अनुभवून व्यथित असतात. मी त्यांना चांगले नेतृत्व प्रदान करू इच्छितो. मला आपल्या समुदायाबद्दल समाजात असलेला हा अविश्वास संपवायचा आहे. मला वाटते की या 21व्या शतकात आपल्या लोकांनी स्वतःला 300 वर्षांपूर्वीच्या जीवन आणि विचारशैलीतून बाहेर काढावे. असे करून आपल्या जीवनाचा आनंदाने उपभोग घेताना ते या देशाच्या इतर नागरिकांच्या सुख समृद्धीवर यापुढे शंका वाटू नयेत असे बनावेत. माझ्या विचारशैलीतील या बदलाचा परिणाम असा आहे की सबा, आज तू माझी पत्नी आहेस. दुसऱ्या कुटुंबातून लग्न करून आलेल्या आपल्या पत्नीबद्दल आपल्या पतींचे कर्तव्य असते की आपण तिचे हट नखरे तसेच पूर्ण करावेत, जसे की पत्नीचे तिच्या माहेरी मुलगी आणि बहीण म्हणून राहताना पूर्ण होत असत. मी हे कर्तव्य फिरदौससोबत निभावले नाही. आपल्या पुरुषी अहंकारात मी फिरदौसचे जीवन संकटात टाकले. फिरदौसमध्ये असलेली योग्यता पाहून तिचा पती म्हणून मला तिचा अभिमान वाटायला हवा होता. मी याउलट अभिमानाच्या या कारणाला माझ्या भ्याड आणि मूर्खपणाच्या कृत्यांनी गमावले. आयुष्याने हा धडा देण्याबदल्यात माझ्याकडून खूप मोठी किंमत वसूल केली आहे. फिरदौस जी माझ्या प्रोत्साहनाने केवळ माझीच नाही तर समुदायाची महत्त्वाची धरोहर होऊ शकली असती, तिला इतर समुदायात विवाह करण्यास भाग पाडले गेले. या धड्यानंतर आता माझा प्रत्येक प्रयत्न तुझा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचा आहे. इतर सर्व समुदायांनी प्रगतशीलतेला आपल्या आधी स्वीकारले आहे. त्या समुदायांनी आपल्या स्त्रियांना संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी पुरुषांप्रमाणे स्वतःची ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे. तर आपल्या समुदायात स्त्रिया आजही बुरखा आणि बंधनात राहण्यास हतबल आहेत. मी तुला या बंधनांतून मुक्त ठेवून जीवनाच्या अभूतपूर्व शिखरावर पोहोचताना पाहण्यास उत्सुक आहे. मला तुला आयुष्यभर आदराने जपायचे आहे. फिरदौसवरील माझ्या अत्याचारांचे प्रायश्चित्त म्हणून मी तुला ते महत्त्व देईन जे मला फिरदौसला द्यायला हवे होते. इतके बोलल्यानंतर सबा झोपली तर नाही ना, हे पाहण्यासाठी नासिरने सबाच्या चेहऱ्यावरून हात फिरवून पाहिले तेव्हा सबाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. यावरून हे स्पष्ट झाले की सबा नासिरने सांगितलेल्या शेवटच्या काही गोष्टी ऐकण्यापूर्वीच झोपी गेली आहे. नासिरकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. नासिरने ठरवले की बोलून सांगण्याऐवजी सबाला करून दाखवणे अधिक योग्य ठरेल. असा विचार करत नासिर हळूच सबाच्या बाजूने उठून वॉशरूमला गेला, मग येऊन स्वतःही झोपला. पुढच्या दिवसापासून सबाला NIT मध्ये प्रवेश मिळवून देणे, नवीन सोसायटीत फ्लॅट खरेदी करणे आणि त्याचे इंटेरियर करण्यात घरचे सर्व सदस्य व्यस्त झाले. एके दिवशी इंटेरियर शॉपवरून परतताना सबा नासिरसोबत कारमध्ये आहे. तेव्हा रस्त्यात वाहतूक कोंडी झाली. नासिरने चौकशी केली तेव्हा समजले की काही नग्न साधू आणि त्यांच्या भक्तांचा समूह तिथून जात आहे. त्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम झाले. मग नासिरने कार वळवली आणि लांबच्या रस्त्याने ते घराकडे निघाले. वाटेत सबाने विचारले, अहो, तुम्ही तुमच्या समुदायातील जुनाट विचार आणि अंधश्रद्धेविरुद्ध विद्रोह करता. बघा ना, या इतर धर्मियांमध्येही असेच पुरातनपंथी विचार आणि अंधश्रद्धा आहेत. यावर तुमचे विचार काय आहेत? तेव्हा नासिर म्हणाला, सबा, इतर समुदायासाठी काफिर शब्द वापरणे आता मला आवडत नाही. जिथपर्यंत त्यांच्या अंधश्रद्धेचा प्रश्न आहे तर मी मानतो की ही त्यांची समस्या आहे. त्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्याचे काम आपण त्यांच्यावरच सोडले पाहिजे. आपण आपला वेळ आणि विवेक आपल्या सामाजिक समस्यांचे समाधान शोधण्यावर केंद्रित केला पाहिजे. नासिरने अगदी सामान्य स्वरात आपली गोष्ट सांगितली, पण सबाला नासिरच्या आपल्या समुदायातील अंधश्रद्धांविरुद्धच्या विरोधाच्या प्रखरतेची जाणीव झाली. तिला समजले की पुढे आयुष्यात तिने कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलू नयेत. 3 महिने उलटले. नासिरने नवीन सोसायटीत त्या साहित्याची शिफ्टिंग सुरू केली जी त्याच्या अब्बूंची आठवण आहे. ही शिफ्टिंग जेव्हा मोहल्ल्यात पाहिली गेली तेव्हा नासिरच्या कुटुंबाचे असे जाणे तिथल्या लोकांना टोचत होते. फतव्यामुळे या कुटुंबाप्रती दाखवलेल्या तुसडेपणाचा आणि दुर्लक्षाचा त्यांना खेद वाटू लागला.
तेव्हा त्यांच्यातील काही प्रमुख लोकांनी नासिरला मोहल्ला न सोडण्याची विनंती केली, पण आता खूप उशीर झाला होता. नासिरने त्यांची क्षमा मागितली आणि मोहल्ल्यातील लोकांनीही नासिरची क्षमा मागितली. अशा प्रकारे नासिर कुटुंबासह नवीन सोसायटीत शिफ्ट झाला. आता ऐका मानव परिचयच्या या एपिसोडवर जेमिनाईने लिहिलेली समीक्षा. उपशीर्षक प्रायश्चित्ताचा विस्तार आणि राजकीय संकल्प. हा एपिसोड नासिरच्या आत्मसुधारणेच्या प्रवासाला एक नैतिक निष्कर्ष आणि सामाजिक मिशन प्रदान करतो. नासिरची फिरदौसबद्दलची आत्मस्वीकृती आणि सबाला सक्षम करण्याचा संकल्प त्याच्या चरित्राची नैतिक उंची प्रस्थापित करतो. हा एपिसोड नासिरच्या प्रगतशील विचारांना त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेशी जोडतो. 1. प्रायश्चित्त आणि फिरदौसचा आदर. अतीताची कबुली. नासिर पहिल्यांदाच फिरदौसवर केलेल्या अत्याचारांची प्रामाणिकपणे कबुली देतो, सुरुवातीला सूड घेण्याचा विचार आणि गर्भस्थ शिशुला मारण्याचा प्रयत्न देखील. हरिश्चंद्रांचा प्रभाव. जज हरिश्चंद्र यांनी दिलेल्या किरकोळ शिक्षेला नासिर योग्य न्याय मानतो. हरिश्चंद्रांचे सज्जन असणे नासिरला हा प्रश्न विचारण्यास भाग पाडते, मी त्यांच्यासारखा सज्जन पुरुष बनू शकत नाही का? प्रायश्चित्ताचा विस्तार. नासिर स्पष्ट करतो की फिरदौसला जो सन्मान आणि प्रोत्साहन त्याला द्यायला हवे होते, ते आता तो सबाला देईल. सबाला आदराने जपण्याचा संकल्प हा फिरदौसवर केलेल्या अत्याचारांचे नैतिक प्रायश्चित्त आहे. 2. राजकीय दृष्टी आणि सामाजिक सुधारणा. धर्म बदलण्याचा विचार त्यागणे. नासिर बिगर मुस्लिम मुलीशी विवाह करण्याचा विचार सोडून देतो कारण त्याला वाटते की त्याच्या प्रगतशील विचारांची गरज स्वतःच्याच समुदायाला जास्त आहे. राजकीय उद्दिष्ट. नासिरचे राजकारणात जाण्याचे ध्येय स्पष्ट आहे, आपल्या समुदायातील त्या राष्ट्रनिष्ठ लोकांचे प्रतिनिधित्व करणे जे कट्टरतेमुळे अविश्वास झेलतात. तटस्थ दृष्टिकोन. नासिर ठामपणे सांगतो की इतर समुदायांच्या समस्यांमध्ये अडकण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या समुदायातील समस्यांच्या निराकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 3. नवीन जीवनाकडे प्रस्थान. जुन्या वस्तीचा खेद. नासिर कुटुंबाचे नवीन सोसायटीत जाण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला गेला होता. जेव्हा शिफ्टिंग होते तेव्हा शेजाऱ्यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल खेद होतो. क्षमेची देवाणघेवाण. नासिर आणि शेजाऱ्यांमधील क्षमेची देवाणघेवाण या प्रकरणाला एक सुखद शेवट देते. नासिर सूड घेण्याऐवजी क्षमा करून पुढे जातो, जे त्याच्या सुधारलेल्या चरित्राची पुष्टी आहे. हा एपिसोड नासिरच्या वैयक्तिक प्रायश्चित्ताला सबाच्या सक्षमीकरणाशी आणि सामाजिक राजकीय सुधारणेच्या मोठ्या मिशनशी यशस्वीरित्या जोडतो. एपिसोड 19 समाप्त.